हॅलो स्टुडंट्स, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर या चॅप्टरमध्ये आपण मागच्या वेळेस स्पेसिफिक हीटचा अभ्यास केला. आपण त्यामध्ये गॅससाठी खास करून आपण दोन स्पेसिफिक हीट बघितल्या. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, त्याला आपण सिम्बॉल दिलं CV. ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हटलं की CP. आणि दुसरं आपण बघितलं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्यानंतर आपण मोलार स्पेसिफिक हीट बघितलं. आपण मोलार स्पेसिफिक हीटला C कॅपिटल घेतला आपण, CP ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. युनिट मासच्या जागी 1 मोल ऑफ गॅस असं घेतलं की आपण त्याला मोलार स्पेसिफिक हीट असं म्हटलेलं आहे. याच्यानंतर आपण पुढे आता बघूयात कॅलोरीमेट्री. फिजिक्सची अशी एक ब्रांच की जिथं आपण जी उष्णता आपल्याला आहे त्याची मोजणी करायची आहे, मोजायचं आहे आपल्याला. मेजरमेंट. द मेजरमेंट ऑफ हीट इज नथिंग बट कॅलोरीमेट्री. द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द मेजरमेंट ऑफ हीट इज कॉल्ड ॲज कॅलोरीमेट्री. हे पहा, इथं आपण त्याची डेफिनेशन घेतली आहे. पहा, द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द मेजरमेंट ऑफ हीट इज कॉल्ड ॲज कॅलोरीमेट्री. याचं प्रिन्सिपल काय असेल बरं या कॅलोरीमेट्रीचं? आपल्याला माहिती आहे उष्णता ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते. समजा आपल्याकडे दोन वस्तू आहेत. समजा ही एक वस्तू आहे की ज्याचं टेम्परेचर जास्त आहे, हॉट. सपोज दॅट दिस इज अ हॉट बॉडी. आणि आपल्याकडे दुसरी एक वस्तू त्याच्याजवळ आपण ठेवली आहे की जी तुलनेनं त्याच्यापेक्षा कमी तापमान आहे, कोल्ड. So heat flows from higher temperature means hot body to cold body in this way. असं कुठंपर्यंत वाहत जाणार? म्हणजे उष्णता हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे वाहत जाणार. हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर ती उष्णता वाहणार. पण कुठंपर्यंत, किती वेळ वाहत जाणार? टिल द टेम्परेचर ऑफ दिस हॉट बॉडी अँड द टेम्परेचर ऑफ दिस कोल्ड बॉडी बिकम्स इक्वल. दिस इज नथिंग बट द प्रिन्सिपल ऑफ दिस कॅलोरीमेट्री. या प्रिन्सिपलचा अभ्यास या ठिकाणी आपण असा केला. पहा, वेन टू बॉडीज ॲट डिफरंट टेम्परेचर्स आर प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट विथ वन अनदर, देन हीट फ्लोज फ्रॉम द बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे उष्णता वाहते. कुठंपर्यंत? टिल टू बॉडीज ॲक्वायर द सेम टेम्परेचर. दोन्ही वस्तू सेम टेम्परेचरला येत नाहीत तोपर्यंत ती उष्णता वाहून नेली जाते. याचाच अर्थ काय? हीट लॉस्ट बाय द हॉट बॉडी इज इक्वल्स टू द हीट गेन्ड बाय कोल्ड बॉडी. हीट लॉस्ट बाय हॉट बॉडी इज इक्वल्स टू हीट गेन्ड बाय कोल्ड बॉडी. म्हणजे उष्णता हॉट बॉडीकडून जी लॉस झाली आहे तेवढीच उष्णता त्या कोल्ड बॉडीनी शोषून घेतली आहे, असा त्याचा अर्थ आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आपण आता कॅलोरीमीटर नावाचं एक डिव्हाइस बघणार आहोत कॅलोरीमेट्रीमध्ये, की ज्या कॅलोरीमीटरमध्ये आपण उष्णता मोजतो. जसं आपण थर्मामीटरमध्ये टेम्परेचर मोजतो, त्याच्यानंतर मल्टीमीटर किंवा व्होल्टमीटरमध्ये पोटेन्शियल मोजतो, व्होल्टेज मोजतो. ॲमीटरमध्ये आपण करंट मोजतो. तसं आता एक कॅलोरीमीटर नावाचं एक डिव्हाइस आपण बघणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला काय मोजायचं आहे? हीट मोजायची आहे. So calorimeter is a device which is used for the measurement of heat. So let us see what is its construction and its working in short. इथे एक डायग्रॅम दिसते पहा तुम्हाला. या डायग्रॅममध्ये आपण तो कॅलोरीमीटर दाखवलेला आहे. हे बाहेर जे डार्क कलरमध्ये जे दिसतं तुम्हाला, दॅट इज नथिंग बट दिस इज वुडन एक असं जॅकेट आहे. वुडन एक भांडं आहे, लाकडी भांडं आहे आणि त्याच्या आतमध्ये कॉपरचं एक छोटंसं असं एक भांडं त्याच्यामध्ये आतमध्ये ठेवलं. पहा, सो दिस इज नथिंग बट ए कॉपर व्हेसल विच इज प्लेस्ड इनसाइड दॅट वुडन जॅकेट असं या अर्थानं घेतलं की आपण जसं कपडे जॅकेट वगैरे घालतो थंडीच्या दिवसात, की जेणेकरून आपली उष्णता बाहेर जाऊ नये, शरीरातली उष्णता बाहेर जाऊ नये म्हणून आपण जॅकेट वापरतो. तशा प्रकारे हे जे कॉपरचं भांडं आहे ते एका जॅकेटमध्ये ठेवलं आहे, लाकडी जॅकेटमध्ये, की जेणेकरून त्या कॉपरमध्ये असलेल्या वस्तूची उष्णता बाहेर जाऊ नये.
हे कॉपरचं भांडं आणि ते वुडन जॉकेट यांच्यामधली ही जी जागा आहे त्या जागेमध्ये नॉन कंडक्टिंग मटेरियल ठेवलेलं आहे. इन्सुलेटिंग बॅड कंडक्टर ऑफ हीट, म्हणजे जसं वूल किंवा पेपर अशा प्रकारचं नॉन कंडक्टिंग मटेरियल त्या कॉपर व्हेसल आणि वुडन जॅकेटच्या मध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि याच्यामुळं काय होतं, कॅलोरीमीटर मीन्स दिस कॉपर व्हेसल गेट्स थर्मली इन्सुलेटेड फ्रॉम द सराउंडिंग, म्हणजे बाहेरच्या सराउंडिंगचा उष्णतेची देवाणघेवाण करण्याचा संबंध या कॉपर व्हेसलच्या मध्ये होणार नाही. ह्या कॉपर व्हेसलमध्ये आतमध्ये एक थर्मामीटर ठेवलेलं आहे. हे थर्मामीटर आणि हे स्टरर म्हणजे ढवळणी, आणि तिथे एक वर छोटेसे होल असतात या बाजूला, इथल्या वरच्या बाजूला, की ज्या होलमधून हे थर्मामीटर आणि ते स्टरर आपण आतमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे काय केलं पहा. वेन टू बॉडीज ॲट डिफरंट टेम्परेचर्स आर मिक्स्ड टुगेदर इन कॅलोरीमीटर, म्हणजे आतलं जे कॉपर व्हेसल जे आहे त्याच्यामध्ये आपण दोन वस्तू, एक हॉट आणि एक कोल्ड असे मिक्स करून, हॉट मेटल बॉल आणि कोल्ड वॉटर, हे पहा या ठिकाणी दोन वस्तू कुठल्या, एक आपण उष्ण असा मेटल बॉल आणि कोल्ड पाणी म्हणजे थंड पाणी आणि गरम असा एक बॉल मिक्स करून आपण त्या कॅलोरीमीटरमध्ये टाकला तर काय होणार, हीट इज एक्सचेंज्ड बिटवीन द टू बॉडीज. परंतु इथे एक महत्त्वाचं काय की ते उष्णता लॉस होणार नाही आहे. देर इज नो लॉस ऑफ हीट टू द सराउंडिंगला उष्णता लॉस होत नाही. इट मीन्स दॅट हीट गेनड बाय द कोल्ड बॉडी इज इक्वल्स टू हीट लॉस्ट बाय हॉट बॉडी. हे जे प्रिन्सिपल आहे, या प्रिन्सिपलच्या सहाय्याने आपण त्या वस्तूची, जो मेटल बॉल आपण ठेवला आहे त्याची स्पेसिफिक हीट किंवा लॅटेंट हीट, या अशा वेगवेगळ्या वस्तू, या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज आपण या कॅलोरीमीटरच्या सहाय्याने आपण मोजू शकतो. सो हियर इज दॅट वर्किंग कन्स्ट्रक्शन अँड डायग्रॅम ऑन एक्सप्लेनेशन ऑफ दिस कॅलोरीमीटर. तर हे तुम्ही काय करा सगळेजण, हे कॅलोरीमीटर आणि हे कॅलोरीमेट्री हे नोट्स मी आता तुम्हाला पाठवत आहे PDF फाईल्सच्या स्वरूपामध्ये, आणि हे नोट्स तुम्ही नोट करून ठेवा आणि ह्याचा अभ्यास करा. आपण याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, याच्यानंतर आपला जो अभ्यास आहे तो आहे हीट ट्रान्सफर. उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी वाहून नेली जाते त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, तर आपण बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये हीट ट्रान्सफर. थँक्यू.